पावसाळा सुरू झाला की संपूर्ण जिल्ह्यातील लोकांचं लक्ष असतं ते राधानगरी धरणाकडं. धरण किती टक्के भरलंय आणि धरणाचे किती दरवाजे उघडलेत याकडं. कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करणाऱ्या धरणाबरोबरच राजर्षी शाहू महाराजांच्या संकल्पनेतून इथं साकारलेल्या वास्तूंचं आज सुद्धा लोकांना अप्रूप वाटतं. राजर्षी शाहू महाराजांनी 1907 साली धरण बांधण्याची कल्पना मांडली. धरणासाठी भोगावती नदीवरील फेजिवडे इथली जागा निश्चित करण्यात आली. धरणाच्या जागेची पाहणी करतानाच राजर्षी या परिसराच्या प्रेमात पडले आणि 1908 पासून इथं राजर्षींची लाडकी कन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब यांच्या नावानं राधानगरी वसू लागली. धरणाचं बांधकाम सुरू असतानाच महाराजांनी आपल्या सौभाग्यवती महाराणी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून धरणाच्या तलावाचं लक्ष्मी तलाव असं नामकरण केलं. 1909 पासून ते 1918 या 9 वर्षांच्या काळात धरणाची 40 फूट भिंत बांधून पूर्ण झाली होती. त्यानंतर कोल्हापूर संस्थानावर काही आर्थिक अडचणी आल्यानं कामकाज रखडलं. धरणाचं काम सुरू असतानाच 6 मे 1922 रोजी राजर्षी शाहू महाराजांचं महापरिनिर्वाण झालं. राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी अडीअडचणींची पर्वा न करता धरण पूर्ण करत राजर्षींची स्वप्नपूर्ती केली. पाणी पातळीनुसार चालू बंद होणारे स्वयंचलित दरवाजे हे धरणाचं खास वैशिष्ट्य. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या संकल्पनेतून बसवलेले हे दरवाजे स्थापत्य अभियांत्रिकीचा एक अचंबित करणारा नमुना आहे. सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा, दूरवर पसरलेला पश्चिम घाट, घनदाट जंगल आणि फेसाळत्या दुधासारखा राधानगरी धरणातून होणारा विसर्ग हे दृश्य डोळ्यांची पारणं फेडणारं असतं. राधानगरी धरणाबरोबरच इथल्या अनेक ऐतिहासिक वास्तू लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरतायत. यापैकी काही वास्तू सुपरिचित तर काही अपरिचित आहेत. महाराजांनी राधानगरी धरण साकारण्यापूर्वी महाराजांचा शिकारीसाठी तिथल्या टेकडीवर मुक्काम असायचा. या काळात महाराजांनी श्री तुळजाभवानीचं मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार शिवाजी व्हिलाच्या बाजूला षटकोनी आकाराचं श्री तुळजाभवानी मंदिर साकारलं. या मंदिराबद्दल फारशी माहिती नसल्यानं मंदिर आणि परिसरात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. या श्री तुळजाभवानी मंदिराप्रमाणेच शिवाजी व्हिला ही ऐतिहासिक इमारत सुद्धा अपरिचित आहे. कोल्हापूर आणि कोकणच्या माथ्यावर घाटामध्ये लपलेली राधानगरी धरणा शेजारच्या डोंगरातील शिवाजी व्हिलाची दुमजली दगडी इमारत आहे. चहूबाजूंनी झाडाझुडपांनी वेढलेल्या सुंदर फुलफळांची बाग आणि समोरच राधानगरी तलावाचा रम्य परिसर असलेल्या या व्हिलामध्ये छत्रपती शहाजी महाराज आपल्या मित्रांसह राहण्यासाठी येत होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराज राधानगरी धरणाची संकल्पना मांडून थांबले नाहीत. धरण पूर्ण होईपर्यंत त्यांचं धरणाच्या कामावर बारकाईनं लक्ष असायचं. राजर्षींच्या वास्तव्यासाठी हा बेनझीर व्हिला बांधण्यात आलाय. धरणाच्या कामावरील तज्ञ इंजिनियर तसंच अन्य अतिमहत्वाच्या व्यक्तीसुद्धा या बेनझीर व्हिलामध्ये राहायच्या. राधानगरी लक्ष्मी तलावाच्या मुख्य भिंतीसमोर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये छोटं बेट तयार झालं.
धरणाच्या मधोमध असलेल्या छोट्या बेटावर अतिशय देखणी अशी एक वास्तू उभारण्यात आली. याचं नाव आहे बेनझीर व्हिला. बेनझीर व्हिला धरणाच्या मध्यभागी असल्यानं कायम ही वास्तू पाण्यानं वेढलेली असते. गेल्या 100 वर्षांच्या काळात केवळ 4 वेळा लोकांना ही वास्तू जवळून पाहता आली आहे. धरणातील पाण्यानं तळ गाठल्यानंतरच पर्यटकांना या ठिकाणी भेट देता येते. ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांना राऊतवाडी धबधब्याजवळ असलेल्या गावापासून 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर चालत जावं लागतं. राजर्षी शाहूंच्या लोककल्याणकारी कामांबद्दलच्या समर्पण भावनेचं प्रतीक असलेला बेनझीर व्हिला झाडाझुडपांनी वेढलाय. या व्हिलाचा श्वास मोकळा करून त्याचं संवर्धन करण्याची गरज आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या राधानगरी धरण परिसरात वन्यजीवांचा मुक्त वावर असतो. राजर्षींनी इथल्या जंगलातील हत्तींसाठी हत्ती महाल बांधला. या हत्ती महालात हत्तींसोबतचा साठमारीचा खेळ रंगायचा. हा हत्ती महाल राधानगरी धरणापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. एका राजवाड्याप्रमाणे भासणाऱ्या हत्ती महालाची बांधणी ही सुद्धा वास्तू निर्मितीचा एक अजोड नमुना आहे. हत्ती महालाचा प्रत्येक कोपरा प्रवेश कमानींनी एकमेकांशी जोडला गेलाय. पर्यटकांना आकर्षित करणारा हा हत्ती महाल सध्या दुरावस्थेत आहे. हत्ती महालाचं जतन आणि संवर्धनासाठी निधी मंजूर होऊन सुद्धा प्रत्यक्षात काम मात्र झालेलं नाही. राजर्षींच्या कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण वास्तू निर्मितीची साक्ष देणारा हत्ती महाल सुद्धा जतन करत हा वारसा जपण्याची गरज आहे. हत्ती महलाच्या शेजारचं एक छोटं हनुमान मंदिर सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतं. राधानगरी गावाची भेट स्वर्गीय सुखाचा आनंद देणारी असते. शांत आणि निसर्गरम्य वातावरण, घनदाट जंगल, थंडगार वारा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या ऐतिहासिक वास्तू बघत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही एक पर्वणीच असते. राजर्षी शाहूंनी धरणासाठी जागा निवडण्यापासून धरणाचं काम सुरू असताना इथं उभारलेल्या अन्य वास्तू आणि वसवलेलं राधानगरी गाव त्यांच्या लोकाभिमुख राज्यकारभाराची प्रतीकच आहेत. राधानगरी धरण आणि धरणाच्या परिसराबरोबर अवघा तालुकाच तुम्हाला निसर्ग पर्यटनाचा अवर्णनीय आनंद देतो. पावसाळ्यात इथला नजारा वेगळाच असतो. या तालुक्यातील काळंबावाडी धरण, दाजीपूर अभयारण्य, फोंडा घाट आणि राऊतवाडीसह तालुक्यातील लहान मोठे धबधबे पाहणं एक पर्वणीच. आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एस न्यूजनं त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राधानगरी धरणासह धरण परिसराचं दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न केला. लोकराजा ही उपाधी सार्थ ठरवत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात जे अद्वितीय काम उभा करून ठेवलंय त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असायला हवंय.